नमस्कार मंडळी. भगवद्गीतेला सर्व ग्रंथांचे सार मानणारे श्री स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. कारण त्यांनी दिलेलं मार्गदर्शन हे जास्ततः युवा वर्गाला अत्यंत लागू पडतं. आज आपण बघणार आहोत त्यांचे काही प्रखर ज्वलंत विचार. नायक बना, नेहमी स्वतःला म्हणा, मला भीती वाटत नाही. मेंदू आणि हृदय या दोघांत संघर्ष चालू असेल तर नेहमी हृदयाचं ऐका. बाह्य स्वभाव हे अंतर्गत स्वभावाचे एक रूप आहे. जग ही एक महान व्यायामशाळा आहे जिथे आपण स्वतःला मजबूत बनवण्यासाठी आलो आहोत. जे मदत करतात त्यांना विसरू नका. जे प्रेम करतात त्यांचा द्वेष करू नका. जे आपल्यावर विश्वास ठेवतात त्यांना फसवू नका. कधी कोणाची कशाचीही वाट बघत बसू नका. आपण जे करू शकतो ते करा. कोणाकडून आशा घेऊ नका. कधीही स्वतःला कमी समजू नका. ज्या गोष्टी तुम्हाला दुर्बल बनवत आहे त्या गोष्टी विष आहेत असं समजून त्यांचा त्याग करा. कोणताही एक विचार घ्या. त्या विचाराला आपलं आयुष्य बनवा. त्याचा सतत विचार करा. त्याची स्वप्न पहा. आपला मेंदू, स्नायू, शरीराच्या प्रत्येक भागाला त्या विचारात बुडून जाऊ द्या. हाच यशस्वी होण्याचा मार्ग आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. काही वेळातच तुम्ही स्वतःला मोकळे अनुभवाल. कोणत्याही गोष्टीची भीती बाळगू नका. तरच तुम्ही अद्भुत काम करू शकाल आणि हा निर्भीडपणाच तुम्हाला परम आनंद देईल. स्वतंत्र होण्याचं धाडस करा. जिथपर्यंत तुमचे विचार जात आहे तिथपर्यंत जाण्याचं धाडस करा. तुमच्या रोजच्या जगण्यातही आणण्याचं धाडस करा. जेव्हा कोणतेही विचार विशेष रूपाने मनावर ताबा मिळवतात तेव्हा तो विचार वास्तविक भौतिक आणि मानसिक स्थितीत बदलतो. असा विचार कधीही करू नका की आत्म्यासाठी काही असंभव आहे. असा विचार करणं चुकीचं आहे. संपूर्ण जग हातात तलवारी घेऊन तुमच्या विरुद्ध उभे ठाकले तरी ध्येयपूर्तीसाठी पुढे जाण्याची धमक तुमच्यामध्ये आहे. सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा, पण कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग करू नये. समता, स्वातंत्र्य, जिज्ञासा, उत्साह, उद्योग या बाबतीत पाश्चिमात्यांहूनही अधिक पाश्चिमात्य व्हा. आस्तिकांपेक्षाही एक वेळ नास्तिक परवडले. कारण नास्तिकाकडे स्वतःचा आणि स्वतंत्राचा तर्क तरी असतो. पण आस्तिकला आपण आस्तिक आहोत याचं एकही समाधानकारक उत्तर देता येत नाही. एका वेळी एकच गोष्ट करा. ते करत असताना सर्व लक्ष त्या गोष्टीवरच केंद्रित करा. ज्याचा विचार तुम्ही करणार तेच तुम्ही बनणार. जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही कमकुवत आहात तर तुम्ही तेच बनाल. आणि तुम्हाला वाटत असेल तुम्ही बलवान आहात तर तुम्ही तेच बनाल. मनाची शक्ती ही सूर्याच्या किरणांसारखी असते. जेव्हा ती एका बिंदूवर केंद्रित होते तेव्हाच ती चमकते. उठा, जागे व्हा. जोपर्यंत लक्ष्य प्राप्त करत नाही तोपर्यंत थांबू नका. या विश्वातील सर्व शक्ती आपल्याकडे आहेत, परंतु आपण आपल्या डोळ्यावर हात ठेवतो आणि किती अंधार आहे म्हणून रडत बसतो. कुणाला मदतीचा हात पुढे करायचा असेल तर नक्कीच पुढे करा. नसेल तर हात जोडा. आपल्या भावनांनी त्यांना आशीर्वाद द्या व त्यांना त्यांच्या मार्गावर जाऊ द्या. दिवसातून एकदा तरी स्वतःशी बोला. अन्यथा आपण या जगातील एका उत्कृष्ट व्यक्तीला हरवून बसाल. आयुष्यात जोखीम घ्या. जर तुम्ही जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हरलात तर तुम्ही मार्गदर्शन नक्कीच कराल. स्वतःचा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ ही जिवंतपणाची लक्षणे आहेत. अगदी सरळ मार्गी असणं हेही प्रकारचं पापच आहे. हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचं कारण बनतं. आपलं मन आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे असतं. ज्याप्रमाणे लाडकी मुलं नेहमी असंतुष्ट असतात त्याप्रमाणे आपलं मन नेहमी अतृप्त असतं. म्हणून मनाचे लाड कमी करा व त्याला सतत लगाम घाला. आपल्या अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार साहस आणि धीर हा पाहिजेच. तरच आपल्याकडून महान कार्य होतील. चांगल्या पुस्तकांविना घर म्हणजे स्मशानच होय. तारुण्याचा जो मंगी आहे तोवरच कोणतीही गोष्ट शक्य होईल. कार्याला लागणारी अत्यंत उचित ही वेळ आहे. दुःखी माणसाला मदत मागण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे. दैव नावाची कोणतीही गोष्ट नाही. आपल्या जबरदस्तीने काही करावयास भाग पाडेल अशी कोणतीही गोष्ट या जगात नाही. परमेश्वर नेहमीच कृपाळू असतो.
जो अत्यंत शुद्ध अंतःकरणाने त्याची मदत मागतो त्याला ती निश्चित मिळते. पैसे असणाऱ्या श्रीमंत आणि प्रतिष्ठित माणसाकडे आदराने पाहू नका. जगातील सर्व मन आणि प्रचंड कामे ही गरिबांनीच केली आहेत. चांगल्या कामाची सुरुवात गरिबांकडूनच होते. भयातून दुःख निर्माण होते, भयापोटी मृत्यू येतो आणि भयातूनच वाईट गोष्ट निर्माण होते. व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही, कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो. शक्ती जीवन आहे तर निर्बलता मृत्यू आहे. विस्तार म्हणजे जीवन तर आकुंचन म्हणजे मृत्यू आहे. प्रेम जीवन तर द्वेष मृत्यू आहे. स्वतःचा विकास हा तुम्हाला स्वतःच घडवावा लागेल. ना कोणी तुम्हाला तो शिकवतो, ना कोणतंही अध्यात्म तुम्हाला घडवू शकतं. कोणीही दुसरं शिक्षक नाही, उलट तुमचा आत्माच तुमचा शिक्षक आहे. जर आपण परमेश्वराला आपल्या हृदयात प्रत्येक जिवंत प्राण्यात पाहू शकत नाही तर आपण त्याला शोधायला कुठे जाऊ शकतो. महान कार्यासाठी महान त्याग हा लागतोच. आपलं कर्तव्य आहे की आपले उच्च विचार इतरांच्या जीवनातील संघर्षासाठी प्रेरणादायी ठरतील आणि सोबतच आदर्शाला जितकं शक्य तितकं सत्य ठेवण्याचा प्रयत्न करा. वारंवार देवाचं नाव घेतल्याने कोणी धार्मिक होत नाही. जी व्यक्ती सत्य कर्म करते ती धार्मिक असते. धन्य आहेत जे लोक जे दुसऱ्यांच्या सेवेसाठी आयुष्य खर्च करतात. संघर्ष करणं जितकं कठीण तितकंच तुमचं यश शानदार. उठा, जागे व्हा आणि लक्ष्य पूर्ण होईपर्यंत थांबू नका. विचार करा, काळजी करू नका. नवीन कल्पनांना कायम जन्म देत राहा.